नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे नेते राजन पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। सहकार परिषदेच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे, त्यामुळे राजन पाटील यांना थेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील आणि राजन पाटील यांच्यातील वाद उफाळून बाहेर आलेला असताना त्यांची निवड झाल्याने राजन पाटलांचे पक्षात पारडे जड झाल्याचं स्पष्ट झालं आहे। त्यामुळे उमेश पाटील हे नाराज झाले आहेत। उमेश पाटील हे आता राजीनामा देण्याच्या तयारीत आहे। मी पदाचा राजीनामा लिहून ठेवला आहे असं उमेश पाटील म्हणाले आहेत। उमेश पाटलांनी राजीनाम्याचे बंद पाकिट दाखवले। राजन पाटील ही दुरागृही अत्याचारी व्यक्ती आहे हे मी अजित पवारांना सांगितले होते, त्यामुळे माझा राजन पाटलांना विरोध राहणार आहे अशी भूमिका उमेश पाटील यांनी मांडली। त्यामुळे मोहोळमध्ये अजित पवार गटात मोठं वादळ असल्याचं बघायला मिळत आहे। मोहोळमधील जनसन्मान यात्रेत अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांनी राजन पाटलांना न्याय दिला नसल्याचे विधान केले होते। मात्र लवकरच राजन पाटील यांच्या राज्याच्या राजकारणात दिसतील असे विधान त्यांनी केले होते। राजन पाटलांच्या निवडीने उमेश पाटलांचे पक्षातील सर्वच कमी झाल्याचे चिन्ह आहेत। राजन पाटील यांना ही मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर उमेश पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।